सध्या कांदा काढणीचं सीझन चालू आहे. कांदा काढणीसाठी मजूर कामावर घ्यावे लागतात. मजुरांकडनं काम करून घेत असताना मालकाला मजुरांचं मजूर व्हावं लागतं. जर मालक म्हणून चिडला तर मजूर मिळत नाही, दुसऱ्या दिवशी कामाला येत नाही. ह्या सगळ्या भगिनी या ठिकाणी आता जेवण करण्याचं काम चालू आहे. ऊन खूप आहे, कांदा काढणीचं काम चालू आहे, पण सावलीला जेवण करतायत. आपल्यासोबत जरा आजी आहेत. आजी नमस्कार. काय नाव तुमचं? सीता कुठलं गाव? मंगरूळ काय नाव? कोरडे. नाव काय नाव? सीता जालिंदर कोरडे. सीता जालिंदर कोरडे. हे ट्रक ड्रायव्हर तुमचे कोण आहेत? बाया मोठा बाया अशा मोठ्या बाया. मोठा बाया किती लागवड आहे कांदे? त्या त्या 6 एकर आहे. तर या महिलांना रोज किती? 300 रुपये. 300 रुपये. सकाळी किती वाजता येतात? 11. दुपारी जेवणाची सुट्टी? 2 वाजता. संध्याकाळी घरी जायची सुट्टी? 5:30. परवडतं का? आता नाही परवडत म्हणून आता इलाज नाही ना. कांद्याला बाजार नाही. तुमचं वय किती? माझं वय 55. सुनबाई वगैरे आली का घरी? नातवंड आहेत. अरे वा, चांगली गोष्ट. सासू आहे का अजून? सासू आहे. सासू अजून खणखणीत आमची. मी हा प्रश्न यासाठी केला, पूर्वीची तुमची सासू आणि आता तुम्ही सासू, दोघींमध्ये फरक काय? सासू तुम्हाला कशा पद्धतीनं तुमच्याकडनं काम करून घ्यायच्या आणि आता तुम्ही सुनबाईला कसं बाई बाई करता? मग आता आम्हाला बायबाज करणं, पहिली पिढी गेली, आता नवीन पिढी. सुनबाई ऐकत नाही. ऐकायला ऐकतील पण आता ज्यांनी शिक्षण, जमाना बदलला. जमाना बदलला. तुम्हाला जात्यावरचं गाणं येतं का एखादं? नाही नाही. बरं उखाणा? का नाही नाही. बरं पतिराजांचं नाव काय? जालिंदर. तुम्ही त्यांना जालिंदर म्हणता? मग आता काय म्हणायचं? अहो तुम्ही आता एवढे जुने जात्यावर दळायचे, दळत नाही आम्ही गाणीच नाही म्हणली. दळलं आम्ही, पण गाणी नाही म्हणली. कधी? हळदीचं गाणं? हळदीचं नाही. आमच्या सासू आहेत हळदीचं गाणं म्हणा. एखादा अभंग? अभंग नाही. हे बघा अभंग वाली पिक्चर मधलं एखादं गाणं? पिक्चर पण नाही. आम्ही मी शिकलेच नाही. तर तुम्हाला कशाची आवड आहे? शेतीची आवड आहे पण बाजार नाही. माहेर कुठलं? लिमगाव वार्तांचं. आता कांद्याला बाजारभाव नाही, शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे, काय सांगाल? गेल्या वर्षी कांद्याचा बाजार नव्हता तर घरातलं पैसे घातले. यंदा हे नाही घालणार चाललंय अजून. लागवडीला खर्च किती आला? लागवडीला खर्च लाखभर रुपये. तर काढणीला? काढणीला वेगळं. सध्या कांद्याला काय बाजार होय? कांद्याला आहे 10 रुपये. परवडणार का? नाही परवडत. साठवून ठेवायचे? सासून ठेवायचं. जा गेलं तर गेलं, नाही तर असंच फेकून द्यायचं. मागच्या वर्षी तेच केले. यंदा पैसे होतील? होतीन का? मग त्याला चांगलं होईल. ताई नमस्कार. तुमचं काय नाव ताई? तुम्ही दुसऱ्यांशी अहो ताई तुमचं नाव काय? नाव? माझं नाव मंदाय विचारे. कुठलं गाव? बेला. किती रुपये रोज? 300. किती वाजता येतात? 11. काय काय काम करता? कांदे काढणी, काटणी. मला सांगा, सध्याचा मिळत असलेला तुम्हाला रोज कुटुंब चालतं का? नाही. मग परवडतं? नाही. माहेर कुठलं? लालखनी हिरो. अच्छा, बेनके साहेबांचं गाव. शेती व्यवसाय शेतकऱ्याला परवडतं का? नाही ना परवडत. काय मोदी सरकारकडे काय अपेक्षा? काय अपेक्षा आता? काय आपली अपेक्षा पूर्ण होणार आहे का? पतिराजांचं नाव काय? दत्तात्रय गणपत विचारे. उखाणा येतो का? नाही. उखाणा येत नाही? अहो मराठी माणसं येत आहे आपण. खरं खरं बोला ना. तर मी उखाणा शिकू काय कदा? जुन्या माणसांना येतो. जात्यावरचं गाणं कोणाला येत आहे? तुम्हाला येतं? आज जेवणाचं मला काहीच येतं. मावशी जात्यावरचं गाणं येतं का? काहीच येत नाही? अहो काय खरं खरं सांगा ना. आजी येतं का गाणं? अभंग काहीच येत नाही? काहीतरी म्हणा. बघा आता हे सगळ्यात जुन्या वयस्कर मंडळी आहेत, सगळे येतं
पण नको, आपण मिश्री लावलेली असते, लोक म्हणणं बघा ही बाई किती मिश्री लावित होती, नको आपल्या लोकांना चेहरा दिसायला, म्हणून बहुधा हे बोलण्याचं टाळत असतील. परंतु जुनी लोक पहाटे उठणार, जातं दळणार, पाणी तापवणार, अंगणामध्ये सडा टाकणार. आताच्या सुनबाईंना काम सांगायचं शहराने, काम सांगितलं तर लगेच मुलाला सांगणार की बाबा बघ तुझी आई मला काय काय बोलते, मग मुलगा सासूरवास करणार. त्यामुळे हल्ली सासवांना सुनांचं सून होण्याची पाळी आलेली आहे. शेतकरी शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना खूप काबाड कष्ट करावं लागतात. ही सगळी मजूर मंडळी गेले अनेक वर्ष दुसऱ्याच्या शेतामध्ये राबत असतात. दुसऱ्याच्या शेतामध्ये राबत असताना बघा गाडी घेऊन फिरतात, म्हणजे कोणाच तरी भाड्याची गाडी असते, ह्याच्यामध्ये एक मुकादम असतो. मुकादम सगळ्यांना लेबर पुरवत असतो. एकतर मुकादमाची गाडी असेल किंवा ओळखीची गाडी असेल. सध्या हा ट्रेड झालेला आहे की मजूर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर पुरवायचे. एक चांगली सुविधा आहे, परंतु बाजारभाव कमी असल्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. सध्या कांद्याला बाजारभाव नाही, कांदे काढणे, त्याची साठवणूक करणे आणि पुन्हा पाऊस आला तर कांदे सडू शकतात. शेतकऱ्याबरोबरच मजूर देखील मेटाकुटीला आलेला आहे. ह्या 300 रुपयामध्ये कुटुंब कसं चालवायचं, आपल्या कच्च्या बच्च्यांना कसं शिकवायचं, शाळेचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न या मजुरांबरोबरच शेतकऱ्यांना देखील आलेला आहे. मजुराला देखील परवडत नाही. बघा त्या ताई म्हणतात मजुरांना देखील परवडत नाही. तर आपण ताईंशी गप्पा मारायला जाऊया. तेलाचा डबा जो आहे ना, तेलाचा डबा खूप महाग आहे. सध्या इराण इराक युद्ध चालू आहे. तर आपण मावशींशी बोलूया. मावशी, तुमचं कुठलं गाव? बेला बांगरवाडी. बांगरवाडी बेला. किती रुपये रोज? 300 रुपये. परवडतो 300 रुपयामध्ये? नाही परवडत. महागाई तर किती? महागाईचे भाव मच गगनाला भेटले. गॅस मिळतो का? गॅस भेटतो पण वेळेत नाही भेटत. पतिराजांचं काय नाव? तबाजी तुकाराम बांगर. उखाणा येतो? नाही. उखाणा येत नाही? जात्यावरचं गाणं? हयात नाही. अच्छा, आहेत नाही, सॉरी. मावशी तुमचं काय नाव? आजींना नावच नाही. तर या आजींशी बोलूया. आजी, हा मुळा कशाला आणला एवढा मोठा मुळा? बघा शेतामध्ये काय पिकतं, म्हणजे काबाड कष्ट केलं की कष्टाचं चीज होतं. खूप मोठा मुळा आलेला आहे. आता बहुधा आजी घरी भाजीला घेऊन जाणार असतील. आजी कुठलं गाव? बांगरवाडी. तुमचं काय नाव? कलावती. पतिराजांचं काय नाव? बाबारा. उखाणा येतो का? येतच नाही. अहो काय खरं खरं बोला. जात्यावरचं गाणं? नाही आहो. शेतकरी मंडळींच्या सध्या सगळीकडे कांदा काढणीचं काम चालू आहे. ही सगळी मंडळी इथं जेवण करत आहेत. खूप खूप काबाड कष्ट करतायत. कष्टाशिवाय काय नाही. कष्ट केलं तर 4 पैसे मिळत आहेत. प्रत्येकजणी दिवसभर काम करणार, काम केल्यानंतर घरी 4 पैसे घेऊन जाणार. आपल्या मुलाबाळांना कपडे घ्यायची, बाजार घ्यायचा, शिक्षण करायचं, वयोवृद्ध सासू सासऱ्यांचं औषध पाण्याचा खर्च करायचा. शेतकरी खूप अडचणीमध्ये आहे. जगाच्या पोशिंद्याला सरकारने आधार देण्याची गरज आहे. तर आपण ताईंशी बोलूया. ताई नमस्कार, तुमचं काय नाव? अहो नाव तर सांगा ना. पण नाव नाही. अहो तुमचं नाव काय? ताई तुमचं काय नाव? कविता. तुमचं काय नाव? सुरेखा अनिल बांगर. किती रुपये रोज? 300. काय शेतावर कामाला यायला ह्या कमी रोजामध्ये परवडतं का? नाही परवडत, पण आता काय करायचं, लेकरं बाळ आहेत घरी, आम्हाला कष्ट केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही काही. आता किती वर्ष तुम्ही दुसऱ्याच्या बांधावर कामाला जाता? आम्ही झालं असं 20-22 वर्ष. आता कांद्याला बाजारभाव नाही. शेतीमध्ये आपण कुठलंही पीक करतो त्याला देखील बाजारभाव नाही. आम्हाला शेतीच नाही. आम्हाला असंच पोट भरायचं, तुकडा बांधायचा आणि रोज लोकांच्या तर बांधव. शेतीच नाही. पतिराजांचं काय नाव? अनिल बांगर. उखाणा येतो का? येतो, पण मी जेवते आता. आई जेवता जेवता उखाणा घ्या, जरा पतिराजांना पण बरं वाटेल. बघा ताई लाजतायत. ताईंचं जेवण होऊ द्या, आपण गप्पा मारू. मावशी तुमचं काय नाव?
माझं नाव गंगूबाई. काय जात्यावरचं गाणं येतं का? नाही, एखादा अभंग, काहीच नाही, गवळण, काहीच येत नाही मला. काहीच येत नाही. बाबांचं नाव? बबन. जुनी माणसं खूप कष्ट करतायत, कष्टाशिवाय पर्याय नाही. आता या ताई म्हणाल्या दररोज सकाळी उठायचं, रुमालामध्ये भाकर बांधायची आणि दुसऱ्याच्या बांधावर कामाला जायचं. जर स्वतःची जमीन नसेल, रोजगार नसेल तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. सुरेश वाणी, बिगनर टाइम्स, मंगरुळ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.